शिवसेना की ओर से प्रभाग 30 से स्नेहल बिहारे चुनाव मैदान में है। हमारी टीम से बातचीत में उन्होंने कहा कि महायुति ने जो विश्वास जताया है उस पर वे खरा उतरेगी। बच्चों के लिए खेल सुविधाएं, इंडोर व्यायामशाला, निशुल्क वाचनालय और अच्छी सड़कें बनाना उनकी पहली प्राथमिकता होगी। भाजपा महायुतीने माझ्यावर जी विश्वास दाखवला तो मी पूर्णपणे त्या विश्वासावर खरी उतरेन आणि माझ्यासोबत जे पॅनल दिलेलं आहे ते पूर्ण पॅनल आम्ही पूर्ण ताकदीने निवडून आणू। बरोबर आहे। 2022 नंतर जेव्हा नगरसेवक नसतानाही आम्ही आमच्या आमदारांच्या माध्यमातून, गडकरी साहेबांच्या माध्यमातून बरेच निधी मिळवून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला आहे। पण तरी पण खूप कामं असे राहिलेले आहे। कारण जेव्हा आम्ही 2017ला निवडून आलो तेव्हा आम्हाला नवीन होतो, 1 वर्षात खूप कामं नाही करू शकलो। त्याच्यानंतर लगेच कोरोना आला। कोरोनाच्या काळात काही कामांचा अभाव राहिला। आता जेव्हा पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे तर मी जे काही माझे राहिलेले कामं आहेत, म्हणजे माझ्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करायचं आहे, जे प्लेग्राऊंड आहेत तिथे व्यवस्थित ट्रॅक करायचे आहेत, ॲक्युप्रेशर ट्रॅक नाही आहे तिथे, फक्त पाथवे केलेले आहे। काही ठिकाणी मुलांची खेळणी व्यवस्थित नाही लागलेली आहे, तर मुलांचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यानुसार मुलांसाठी पण काही खेळणी व्यवस्थित लावायची आहेत। व्यायाम करायसाठी एक इंडोर व्यायामशाळा, जी आपला सध्या युवा वर्ग जो व्यायामाकडे जास्त आकर्षित करतो, तर एक इंडोर व्यायामशाळा आणि माझ्या इथे पाण्याची नवीन टाकी बनली आहे। तिकडचा जो इंदिरा गांधी सभागृहाकडे जो भाग आहे ती सभागृह पूर्णपणे रिकामं आहे। तर मी मागे आमदार साहेबांनाही आता पत्र दिलं आहे की तिथे आम्हाला एक ई लायब्ररी, वाचनालय, जिथे आता मुलं बाहेर जी UPSC MPSCच्या परीक्षेची तयारीसाठी बाहेर जातात, वाचनालयात पैसे देऊन करतात, तर आपण इथे एक निशुल्क वाचनालय करायची माझी इच्छा आहे। लोकांना तेच सांगायचं आहे की चेहरा जुना आहे, चिन्ह नवीन आहे, पण तेही चिन्ह आपल्यासोबत आहे। फक्त चिन्हाचाच विषय आहे, पण बाकी आपली युती आहे, आपण मित्रपक्ष आहे। त्यामुळे आमच्या इथे 3 माझ्यासोबत भाजपचे कॅन्डिडेट आहे आणि युतीत प्रभाग गेल्यामुळे महिला असल्यामुळे मला शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे। आमच्या इथे थोडे सिमेंट रस्त्यांचे कामं राहिलेले आहे। स्मार्ट सिटीच्या योजनेतून आम्ही नवीन गटर लाईन जे समोरून टाकण्याचे प्रकल्प केला आहे तो सुरूच आहे। त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणचे रस्ते खराब झालेले आहेत, तर ते मी सगळ्यात पहिले रस्त्यांचं दुरुस्तीकरण करेन, कारण निवडणूक झाल्यावर लगेच काही महिन्यानंतर पावसाळा येईल, तर पावसाळ्यात नागरिकांना तो त्रास होऊ नये म्हणून सगळ्यात प्रथम तर मी रस्त्याकडे लक्ष देईन, कारण गटर लाईनचे ऑलमोस्ट कामं मी मागच्या टर्ममध्ये केलेले आहे।